Students, in oscillation topic, now we are going to discuss about the simple pendulum. So what is the definition of the simple pendulum? Simple pendulum is a heavy particle suspended from a rigid support, and it is tied to the massless and inextensible string. So as shown in the diagram, this simple pendulum is suspended from this rigid support and it is performing to and fro oscillations. तर या सिंपल पेंड्युलमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की वेदर इट इज परफॉर्मिंग लिनियर एस एच एम ऑर नॉट, आणि जर हा लिनियर एस एच एम परफॉर्म करत आहे तर त्याची कंडिशन काय आहे आणि व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर द पिरियडिक टाइम फॉर द simple pendulum. Okay, so now as shown in the diagram, O is the point of suspension, A is the mean position of this bob, and B and C, these are the two extreme positions. Now L is the length of this simple pendulum and R is the radius of the bob. आपण consider करूया. Now when the particle is at this position B, bob is at this position B, it is under the action of two forces. Which forces? कोणते कोणते फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतात? एक आहे फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन T डॅश. ओके, द फोर्स ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट T डॅश. आणि दुसरा फोर्स कोणता आहे? द वेट mg इन द व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. इट्स वेट mg in the vertically downward direction. Okay, so these two forces are acting at this position B. Now this force due to its weight can be resolved into two components. हे असं का? तर पुढे आपल्याला ते उपयोगी पडणार आहे म्हणून आपण काय केलं की द वेट mg कॅन बी रिझॉल्व इनटू टू कंपोनंट्स. कोणते कोणते कंपोनंट्स आहेत? तर त्यापैकी एक आहे एक कंपोनंट आहे along T dash but in opposite direction, आणि दुसरा आहे along BA, तो आहे towards the mean position. Okay, so now the component along BA, suppose इथं आपण एक नाव देऊया BY म्हणून. suppose the component BY, that is nothing but mg cos theta. So this component is balanced by T dash. Okay, and mg sin theta, this component is perpendicular to the string. See, ही लेंथ असेल त्याला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग, and it is equal to the restoring force. Now when the bob is performing to and fro motion, its internal force will try to attain its mean position. Okay, त्याचं जे ओरिजिनल पोझिशन असेल अटेन करण्याचा प्रयत्न करेल, रिस्टोरिंग फोर्स. म्हणून mg sin theta component is balanced by the internal restoring force. Okay, so F is the internal restoring force is equal to minus mg sin theta, कारण internal restoring force ची डायरेक्शन या पद्धतीने असेल minus mg sin theta. मग डिस्प्लेसमेंट, नाव दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज व्हेरी स्मॉल. या पेंडुलमला आपण खूप स्मॉल ट्विस्ट दिलेली आहे म्हणून तो स्मॉल अँगलने oscillations perform करत आहे. So when the value of theta is small, that time we can neglect the value of sin theta. That means instead of sin theta we can take theta. So F is equal to minus mg theta. Now from the figure, जर मला theta ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, हे एवढं डिस्टन्स जे B आहे, सपोज इट इज डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन आपण x कन्सिडर केलं. L इज द लेंथ ऑफ द लेंथ ऑफ द पेंडुलम, आणि मग काय असेल थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. आर्क लेंथ इज जर आपण फाइंड आउट केली एक्स इज इक्वल टू थीटा एल असेल म्हणून थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. मग थीटाची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केला तर एफ इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल मिळालं आपल्याला. मग फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट वी कॅन से, एम कॉन्स्टंट आहे, मास ऑफ द बॉब, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे, एल लेंथ ऑफ द पेंडुलम इज नॉट गोइंग टू चेंज, म्हणजे एम जी एल या तीन व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत. याचा अर्थ काय आहे तर एफ इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स. एफ काय आहे? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. एक्स काय आहे? डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन आणि निगेटिव्ह डायरेक्शन आहे. याचा अर्थ काय आहे तर द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, बट
इट इज इन अपोजिट डायरेक्शन. मग आपल्या लिनियर एसएचएमची सुद्धा डेफिनेशन हीच होती की when the particle is performing linear SHM, that time the internal restoring force is taking place, or internal restoring force is directly proportional to the displacement and it always opposite to that of the displacement. मग आपल्याला तेच इक्वेशन मिळाले. म्हणजे याच्यावरनं काय सांगू शकतो आपण, द बॉब ऑफ द सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स द लिनियर SHM but condition is theta is small for the smaller displacements, smaller angular displacement. When the value of theta is small, the bob of the simple pendulum performs linear SHM. ठीक आहे, हे आपण प्रूव्ह केलं. नाउ नेक्स्ट, if we have to find out what is the periodic time of the simple pendulum, so for that now f ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली -mgx/L, but according to Newton's second law f is equal to ma. If we equate these two equations, आपल्याला काय मिळेल, जर आपण फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करूया तर a/x इज इक्वल टू g/L. m कॅन्सल होणार आहे, तो a x इकडे आला तर a/x इज इक्वल टू g/L. आता हे असं ॲडजस्ट का केलं आपण, तर आपण आपल्याला माहिती आहे t इज इक्वल टू 2π/ω. किंवा तेच इक्वेशन आपण मागे डिराईव्ह केलं होतं पिरियॉडिक टाईमसाठी, t इज इक्वल टू 2π√, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग a/x म्हणजे काय आहे, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे, पण त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं काय मिळाली, g/L. सो रिप्लेस दिस व्हॅल्यू, सो t इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय √g/L ही व्हॅल्यू. किंवा तेच आपण रिॲडजस्ट केलं तर t इज इक्वल टू 2π√L/g न्यूमरेटरला आल्यानंतर. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर द पिरियॉडिक टाइम ऑफ द सिम्पल पेंडुलम. ठीक आहे, तर आता आपण काय काय स्टडी केलं. व्हॉट इज सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलमची डेफिनेशन पाहिली आपण, ए हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय वेटलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट. ओके, अँड नाउ वी हॅव टू प्रूव्ह की the bob performs the linear SHMs but when the angular displacement or its displacement is small. त्यासाठी आपण काय कन्सिडर केलं, तर when the particle, the bob is performing to and fro motion, the extreme position we have considered at B. At B it is under the action of two forces T dash and its weight mg in the downward direction. This weight mg can be resolved into two components. म्हटलं आपण mg cos theta आणि mg sin theta, आणि मग हे दोन कंपोनंट्स बॅलन्स केले जातात बाय, समजा आपण हा कंपोनंट केला mg cos theta बॅलन्स्ड बाय t डॅश आणि mg sin theta बॅलन्स्ड बाय द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आणि हे इक्वेशन कन्सिडर करून आपण f इज प्रोपोर्शनल टू -x दाखवलं. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फोर्स इज इक्वल टू ma, आणि हे एक इक्वेशन मिळालेलं आपण इक्वेट केले. आपल्याला मिळालं a/x इज इक्वल टू g/L, आणि मग बाय युझिंग दिस व्हॅल्यू g/L इन दिस इक्वेशन ऑफ पिरियडिक टाइम वी गॉट t इज इक्वल टू 2π√g/L. सो t इज इक्वल टू 2π√L/g. दिस इज द इक्वेशन फॉर द पिरियडिक टाइम ऑफ द सिम्पल पेंडुलम. नाउ फ्रॉम दिस इक्वेशन इट इज क्लिअर दॅट द पिरियडिक टाइम ऑफ द सिम्पल पेंडुलम इट डज नॉट डिपेंड ऑन द ॲम्प्लिट्यूड. इथं कुठं a किंवा x असं काय आहे का नाही आहे. It does not depend on the amplitude of the simple pendulum. It does not depend on mass of the bob. त्या बॉबचे जे मास आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड नाही आहे. It does not depend on the displacement. x कुठंच नाही आहे. ओके, so the value of the periodic time of the simple pendulum does not depend on mass of the bob. It does not depend on the amplitude. It does not depend on the displacement from the mean position. But it depends on the length of the simple pendulum. L आहे तिथे, म्हणजे L च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर द पिरियडिक टाइम ऑफ द सिम्पल पेंडुलम. आणि याच्यावरूनच मग आपण लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम एक्सप्रेस करू शकतो. सो व्हॉट आर द लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम. दॅट इज नथिंग बट द कन्क्लुजन फ्रॉम दिस एक्सप्रेशन. काय आहे, जर मी हे इक्वेशन लिहिलं t इज इक्वल टू 2π√L/g. दिस इज द इक्वेशन फॉर द पिरियडिक टाइम ऑफ द सिम्पल pendulum. And now what conclusion we can draw from this equation.
याच्यावरून आपण काय काय सांगू शकतो, तर फर्स्ट स्टेटमेंट व्हॉट वी कॅन राईट, इट डज नॉट डिपेंड, T does not depend on amplitude. That means it is independent of the amplitude. So, conclusion number 1, the value of T does not depend on amplitude. Second, T is directly proportional to root L. Okay, the periodic time of the simple pendulum is directly proportional to the root of the length of the simple pendulum. तिसरं काय आहे, तर T is inversely proportional to G. And fourth is T does not depend upon M. It does not depend on mass of the bob. And these are the laws of simple pendulum. Okay, the conclusion that we have drawn from the derivation are these 4 statements, and these are called as the laws of simple pendulum. So now next we are going to discuss about the seconds pendulum. Now what is seconds pendulum? Seconds pendulum is the simple pendulum whose time period is equal to 2 seconds. So the simple pendulum whose periodic time is equal to 2 seconds is called as seconds pendulum. मग आताच आपण periodic time for the pendulum derive केलं, T is equal to 2 pi under root L upon G. मग 2 second time period आहे, so substitute value T is equal to 2. So T is equal to 2 pi under root L upon G. Okay. So 2 will get cancelled. If we square this, so 1 is equal to pi square L upon G. So that gives us L is equal to G upon pi square. L is equal to G upon pi square. The value for the length of the seconds pendulum. काय आहे, तर the simple pendulum whose periodic time is equal to 2 seconds is called as seconds pendulum. मग periodic time T ची व्हॅल्यू आपण 2 सेकंड सबस्टिट्यूट केली तर आपल्याला L ची व्हॅल्यू मिळाली, L is equal to G upon pi square. Now what is this L? L is the length of the seconds pendulum. Now we will see what is the difference between conical pendulum and simple pendulum. Conical pendulum हा आपण फर्स्ट टॉपिक मध्ये शिकलेले आणि आता आपण सिंपल पेंडुलम शिकलो. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? ओके, तर कोनिकल पेंडुलम म्हणजे काय आहे आपण पाहिलेले की हॉरिझॉन्टल सर्कल या पद्धतीने व्हेन द बॉब परफॉर्म्स द हॉरिझॉन्टल सर्कल and the string performs a cone. So this type of arrangement that is called as a conical pendulum. Trajectory and plane of motion of the bob is a horizontal circle. म्हणजे आपला हा जो बॉब आहे it performs the horizontal circle. Okay, that is the conical pendulum. आणि simple pendulum मध्ये काय आहे, तर trajectory and plane of motion of the bob is a part of the vertical circle. म्हणजे हा एक vertical circle असेल तर ट्रॅजेक्टरी समजा आपला इथून हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन आपण कन्सिडर केला, तर ट्रॅजेक्टरी म्हणजे आपला जो सिंपल पेंडुलम आहे इट विल परफॉर्म टू अँड फ्रो मोशन दॅट इज द पार्ट ऑफ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन एवढा असेल. ओके, कायनेटिक एनर्जी सेकंड डिफरन्स काय आहे, तर कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी आर कॉन्स्टंट. For the particle performing conical pendulum, kinetic energy आणि त्याची gravitational potential energy constant राहते. पण सिंपल पेंडुलम मध्ये तसं नाही, कारण सिंपल पेंडुलम परफॉर्म्स लिनियर SHM. मग कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी आर इंटरकन्वर्टेड आणि देअर सम इज कॉन्झर्व्ड आपण पाहिलेले आहे.
ओके. पिरियडिक टाइम फॉर द कोनिकल पेंडुलम आपण हे डेरिवेशन डिराईव्ह केलं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा. आणि फॉर द सिम्पल पेंडुलम पिरियडिक टाइम टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. दूसरा, the fourth difference between conical pendulum and simple pendulum is that the string always makes a fixed angle with the horizontal and can never be horizontal. म्हणजे या कोनिकल पेंडुलम मध्ये ही जी स्ट्रिंग आहे, ओके, स्ट्रिंग आपली स्ट्रिंग असेल, ओके. द स्ट्रिंग ऑलवेज मेक्स ए फिक्स्ड अँगल विथ द हॉरिझॉन्टल. With the horizontal, it is always making a fixed angle always and can never be horizontal. ही जी स्ट्रिंग कधीच अशी हॉरिझॉन्टल होणार नाही, ओके. बट इन केस ऑफ सिम्पल पेंडुलम विथ लार्ज एम्प्लिट्यूड द स्ट्रिंग कॅन बिकम हॉरिझॉन्टल ॲट सम इन्स्टंट. म्हणजे आपण काय कन्सिडर केलं की इथून द बॉब इज परफॉर्मिंग टू अँड फ्रो ऑसिलेशन्स, ओके. मग विथ लार्ज अँगल्स किंवा लार्ज ॲम्प्लिट्यूड, जर हा ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम दिला आपण तर काय होईल, ही स्ट्रिंग जी आहे इट विल बिकम हॉरिझॉन्टल. या पद्धतीने विथ लार्ज ॲम्प्लिट्यूड द स्ट्रिंग कॅन बी हॉरिझॉन्टल ॲट सम इन्स्टंट, ओके. सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन द कोनिकल पेंडुलम and the simple pendulum.